नमस्कार मंडळी, मी रीना आणि मी प्रतीक. वेलकम बॅक टू आवर अंदमान सिरीज डे 2. तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही आता रॉस आयलंडवर जाणार आहोत. तर हॉटेलपासून आमचं रॉस आयलंडला जाण्यासाठी म्हणजे एक फेरी असते. ती आपला राजीव गांधी वॉटर स्पोर्ट इथून निघते. 10 मिनिटाची फेरी आहे. तर आता आम्ही हॉटेलवरून निघतोय आणि त्या लोकेशनला जातोय आणि ब्रेकफास्ट वगैरे आम्ही तिथे जाऊनच करू. ऑन द वे हा. आम्ही ऑप्शन्स चेकआउट करू. हॉटेलमधनं आम्ही थोडा लवकरच निघतोय कारण आम्हाला इथला एरिया वगैरे जेटी पॉइंट माहिती नाहीये. हा. सो आम्ही थोडं लवकर निघतो, तिथे जाऊन इन्क्वायरी करू, जवळपासच एखादं हॉटेल बघून आम्ही ब्रेकफास्ट हा, करू. कारण जेटी वगैरे जिथून निघणार आहे तिथे पण आम्हाला चेक करावं लागेल की फेरी ती कुठे लागते, काय आहे, ते सगळं म्हणजे लवकर चेक इन वगैरे करावं लागेल तिथे पण. also हे जे फेरीचं बुकिंग होतं हा. ते आम्ही bookmyboat.com वरून केलेलं आहे. हा, सो आणि तिथे तुम्ही वेल ऍडव्हान्स मध्ये सगळ्या फेरीचं बुकिंग करू शकता. हा. इवन पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक टू नील, अगेन नील टू पोर्ट ब्लेअर रिटर्न. सो नॉटिका, मॅक्रोज ह्या आयलंड टू आयलंड ट्रॅव्हल साठी आहेत आणि रॉस आयलंड साठी तिथल्या लोकल फेरीज आहेत. पण स्टील त्याचं सुद्धा बुकिंग bookmyboat.com वर बुक अवेलेबल माय आहे. बोट साईटवर गेलात तर तुम्हाला अंदाज एक येऊन जाईल की कोणत्या कोणत्या फेरी आहेत, काय काय क्लास काय आहे त्यांचा, ते सगळं तुम्हाला डिटेल तिथे भेटून जाईल आणि इझी आहे एकदम. बुक करू शकता. ह्या फेरीचे आम्हाला चार्जेस पर पर्सन 50 रुपीज. हा, 450 रुपीज 450 पर रुपीज लागले. पर्सन. सो दोघांचे हा. आमचे 900 रुपीज झाले. हा. सो राऊंड ट्रिप असते तिथे ते तुम्हाला सोडणार. तिथे ऍक्च्युली आपल्याला One hour. 1.5 हा, एक आय तासाचा. गेस. हा. वी आर ऑल्सो नॉट शुअर. आम्हाला वेबसाईट वर कळलं की 1-1.5 तासाचा टाइम दिला जातो. लेट्स सी, तिथे जाऊनच आम्हाला कळेल की एक्झॅक्टली किती वेळ काय दिला जातो, देतात. काय तिथे बघायला आहे. सो स्टे ट्यून विथ अस. आम्ही ऑर्डर केलेला सँडविच आला आहे. हे लेमन ज्यूस पण ओके. सो आमचा आलू पराठा आलेला आहे विथ दिस टेम्पटिंग लोणचं. सो नाव आय एम गोइंग टू ट्राय इट. गरम आहे. रॉस आयलंडला जाण्यासाठी बोर्डिंग चालू झालेली आहे. सो मोस्टली 10-15 मिनटं आधीच बोर्डिंग चालू होते. तिथे जाण्यासाठी राजीव गांधी एक्वेरियम असं एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे रोडसारखं. जेट्टी आहे ही, जिथे भरपूर साऱ्या बोट पार्क केल्या जातात. सो तुम्ही बघू शकता इकडे असा पूर्ण असा पाथवे आहे वॉक करायला. सो हा असा रोड स्ट्रेट जातो तिकडे जिथे जेट्टी पॉईंटला, आणि इकडे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या जेटी दिसतील तुम्हाला. लेट मी जस्ट झूम इन लिटल बिट. तर इथे अशा ह्या ज्या छोट्या छोट्या बोट आहेत ह्यातून आपल्याला नेलं जातं रॉस आयलंडला. ठीक आहे. सो हार्डली 10 मिनिट्स लागतात ना प्रति? 10 मिनिट्स. या 10 मिनिट्समध्ये आपण पोचतो रॉस आयलंडला. सो लेट्स सी. चला आता बोर्डिंग करूया रॉस आयलंडसाठी. इथे आमचं बुक माय बोटवरून बुकिंग होतं आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर एक मरीन लाईनला आपण मरीना पॉईंटला गार्डनला जाताना तिथे त्यांचं काउंटर आहे. तिथे आपली तिकीट शो करायची. मग ते फोन नंबर वगैरे घेतात आणि तो फोन नंबर वगैरे घेऊन मग ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. जशी बोट त्यांची रेडी होईल तशी. आणि तोपर्यंत इथेच जेटीच्याच बाजूला छोटंसं रेस्टॉरंट आहे, हॉटेल, जिथे सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला. तिथे ते बसायला सांगतात. आणखी एक की ह्याचे चार्जेस 450 रुपीज पर पर्सन होते. सो 900 झाले आमचे दोघांचे. आणि आम्ही ह्याचं बुकिंग ऑनलाईन केलं होतं बुक माय बोट. सो आय गेस ते प्रेफर्ड आहे. इथे येऊन एजंट लोकांबरोबर डिस्कशन करा, बुकिंगसाठी थोडं लवकर या. सो इट्स बेटर की तुम्ही ऑनलाईनच प्री बुकिंग करा.
बोट्स आहेत. आम्ही बसतो आता आणि आमची आता बोट निघणार आहे रॉस आयलंडला. 10 सीटर बोट आहे आणि आता आम्ही निघतो. इथल्या जेट्टीवरून आयलंडवर जाणार. इथे आम्हाला फक्त 1.5 तासाचा टाईम आहे. 11:40पर्यंत आम्ही 10:30पर्यंत पोहोचलो आणि 11:40पर्यंत आम्हाला रिटर्न यायचं. गुंडाळून ठेवलंय ना, त्यामुळे ते दिसायला एकदम असं अट्रॅक्टिव्ह वाटते. पण इथे रात्रीचं तर हॉरर नक्कीच वाटेल. त्या साईडला आय गेस बेकरी पण होती, ती पण पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. आणि सेम ही झाड
तुम्हाला जर इथे येऊन चालायचं नसेल तर अशा गाड्या तुम्ही म्हणजे आहेत इथे हायर करून त्या गाड्यां थ्रू पण तुम्ही फिरू शकता जर तुम्हाला चालायचं वगैरे नसेल किंवा तुमच्यासोबत कोण एजेड लोक असतील, लहान मुलं असतील तर हा एक ऑप्शन तुम्हाला इथे आहे. हां, इथे चालताना काळजी घ्या की वरून नारळ वगैरे पडण्याची शक्यता आहे. असे बोर्ड वगैरे लावलेच आहेत तसे पण तुम्ही पण झाडाखाली जास्त वेळ थांबू नका. What? Where is? Okay. त्या वेळेचं इंग्रजांनी बांधलेलं क्लब हाऊस. बघून येऊयात आपण. आणि प्लस बँडसाठी असे वेगवेगळे फ्लोअर म्हणजे बांधले होते. डान्स, बँड आणि क्लब जिथे कसिनो वगैरे खेळतात काही लोक. आणि इथे ना जे ग्लास वगैरे वापरले होते ते इटलीवरून मागवले होते. हो, म्हणजे विंडो डेकोरेशनसाठी. म्हणजे इन केस जे आपल्याला लुटलं होतं तोच पैसा इथे खर्च केला होता. जेव्हा इथे सुनामी आली होती तेव्हा हे सगळं डिस्ट्रॉय झालं होतं. तरी हे हां, नाही तर आजकालचे आपलं कंस्ट्रक्शन ॲज कम्पेअर एका वर्षात रस्त्याला खड्डे पडतात, बिल्डिंग पडतात, होऊ शकता. आय थिंक इथे वॉर पण झालं तेव्हा पण थोडंफार हां, तेव्हा पण म्हणजे डिस्ट्रॉय झालं. परत सुनामी आली त्या मानाने पण अजून हे कंस्ट्रक्शन आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ओके, सो इथे चर्च आहे. याचं नाव पी चर्च आहे. खूप सुंदर असा चर्च आहे. पाठीमागे
जाऊन आलो रिटर्न. मस्त राईड होती, मजा आली. आणि टाईम फिरायला असं एक्सप्लोर करायला टाईम असा पुरेसा भेटत नाही है ना. हा, आणि स्पेशली ते कपल्स किंवा असे लोक ज्यांना जे फोटोजेनिक आहेत, ज्यांना फोटोज व्हिडिओज काढायची आवड, त्यांच्यासाठी वेळ थोडा कमी आहे. म्हणजे आय गेस 1.5 hour पण कम्प्लीट नाही मिळत. 1 तास 15 मिनिटच त्यांनी सांगितली होती. हा, ते लगेच So, रिटर्न यायला हा. आणि टाइम झाला की लगेच कॉल वगैरे करायला चालू करतात. प्लेसेस थोडी घाई गडबडीत गडबडीत करावी बघितली. लागतं. इवन दो द आयलंड इज व्हेरी स्मॉल, पण तिथले प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करायला थोडा वेळ लागतो. सो ॲटलीस्ट तरी 2 तास तरी टाईम दिला पाहिजे तिथे थांबायला. हे बाकी एक्सपिरियन्स मस्त होता. जे म्हणजे बोटिंग वगैरे होतं, जे तिथले लोकल वगैरे म्हणजे कॅज्युअली बोलणे वगैरे त्यांचं नॉर्मल आहे, मस्त आहे. सो नाव मस्त आता आम्ही आयलंडची व्हिजिट करून रिटर्न आलो आहे पोर्ट ब्लेअरला. इथे आता थोडा वेळ नियर बाय कॅफेमध्ये थांबून मग आम्ही चेक करू सेल्युलर जेलला जाऊन की नाईटचा जो लाईट अँड साऊंड शो असतो तो चालू झाला आहे की नाही, बिकॉज आम्हाला तो बघायचा आहे. इन केस जर तो चालू झाला असेल तर आम्ही आजचे तिकीट बुक करणार आहोत. तिकीट्स मिळाल्यामुळे इव्हनिंगला आम्ही लाईट अँड साऊंड शो बघायला परत सेल्युलर जेलला गेलो. और आपके संदेश ने हमारे दिलों को छू लिया है. हम इस भरोसे पर भूख हड़ताल मुलतवी कर रहे हैं कि सारे देश ने हमारी मांगों और हमारे उद्देश्य को अपना बना लिया है. वंदे मातरम. 36 दिन के संघर्ष के बाद एक बार फिर बंदियों की जीत हुई. नतीजे के तौर पर सितंबर 1937 से सेल्युलर जेल के कैदियों की स्वदेश वापसी शुरू हो गई. आखिरी जत्था जनवरी 1938 में रवाना हुआ और 80 साल बाद सेल्युलर जेल राजनीतिक बंदियों से खाली हो गई और अंडमान द्वीप समूह के इतिहास का एक तकलीफदेह दौर खत्म हो गया. मगर एक और जालिम दौर शुरू होने वाला था. 1939 में दूसरा विश्व युद्ध शुरू हुआ और 1942 में जापानियों ने अंडमान पर कब्जा कर लिया. हालांकि अंडमान पर जापानियों का कब्जा सिर्फ 3 साल रहा, लेकिन इस अरसे में भी उन्होंने काफी जुल्म किया. हर आदमी उनकी नजर में अंग्रेजों का जासूस था. हर रोज खेतों से दूर दराज के गांव देहात से दसियों लोग पकड़े जाते और मौत के घाट उतार दिए जाते. बहुत से लोग तो खाने की कमी के कारण जहाज पर लाद कर दूर समंदर में फेंक दिए. आमचा जो कालचा शो मिस झाला होता त्याचं बुकिंग आम्ही मगाशी 5 वाजता केलं होतं. आणि तो मल्टिपल हा अटेम्प्ट्स म्हणजे टेक्निकल इश्यू होता. 4 पर्यंत आम्ही बघत होतो पण ते टाइम वगैरे शोच करत नव्हतं साईटवर. आणि इथे ऑफलाईन तिकीटचा काही ऑप्शन नाही, ऑनलाईनच बुकिंग करावं लागतं. तर लकीली हा. आम्हाला एक स्लॉट मिळाला. इट वॉज व्हेरी लेट, अराउंड 8:50 PM. ॲक्च्युली अंदमानसाठी इट इज लेट ओनली. तर आम्हाला मिळाला, बट स्टील आम्ही बुक केलं बिकॉज आम्हाला शो बघायचा होता. आणि द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी व्हेरी फॅब्युलस. म्हणजे शो इतका अमेझिंग आहे. इट इज ॲनिमेटेड शो. म्हणजे तो टाइम फील करवतं. एक नंबर होता. हां. सो जो जेल आहे त्याच्या वॉलवर 3D ॲनिमेटेड शो दाखवला जातो. व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही, तरी आम्ही चोरून वगैरे छोट्या व्हिडिओ काढलेत. त्या आम्ही हां. पोस्ट करू, दाखवू तुम्हाला. सो एंटायर शोमध्ये जेल कधी बांधलं गेलं, ब्रिटिशांनी कसं इंडियावर अंदमानवर रूल केलं, नंतर जॅपनीज लोकांनी इथे वर्ल्ड वॉर 2मध्ये जे वॉरमध्ये झालं ते इथे दाखवलं. अलॉंग विथ दॅट इथे जेलमध्ये जे कैदी होते त्यांच्यावर अत्याचार, वीर सावरकरांचं कम्युनिकेशन विथ ब्रिटिश जेलर, आणि इथे घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी, परत फ्रीडम फायटर्सच्या खूप साऱ्या स्टोरी हां, ते इथे शो सांगितले केलेले आहे. आहेत मस्त. सो एकदम गूजबम्प आले हा पूर्ण शो बघताना, आणि मला हा शो खूप आवडला. मस्त होता. तर तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा.
आणि ह्या शोचे जे चार्जेस वगैरे होते ते पर पर्सन 300 रुपीज होते. तर ते आमचे जे काल कॅन्सल झालं त्याचे ते बोलले की रिफंड येऊन जाईल तुम्हाला ज्या अकाउंटमधून पेमेंट केलं ते. आणि आम्ही आजचं शोचं परत पे केले होते चार्जेस. Okay, so this is all about day 2 in Andaman. So stay tuned with us for day 3. ये बाय, गुड नाईट.